1 2 3 वो बैठ बोली बैठ क्या ये घूमना रे बाहर आ रहा मैं कड़ी क्या कर रहा था अब बोलते मेरी वाली अलग है सबको वैसे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. जसे की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की गाण्याचं डेकोरेशन चाललं होतं. काल रात्री सकाळी आम्हाला 4 वाजले डेकोरेशन करायला कंप्लीट करायला. सो मी लेट ब्लॉग चालू केला आणि तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो मी कसं झालं. मी कॅन्सल करी ना. टेक 3 1 हा घ्या. चालू चालू. स्टार्ट करतो पण आम्ही करतो. 1 2 3 हा 1 2 3. काय माहिती ते उद्या तरी एडिट आलो कर. कमी 5-6 टेक असं आणि आमचा 10वा टेक आहे आणि त्यातल्या त्यात आमचा फोटोग्राफर कॅमेरामॅन बी चेंज झालेला आहे. खूप अँगल इकडे तिकडे अँगल घ्यायचे आणि ह्याला बघा ओय सँडी दादा हा सांभाळायला ह्याला सांभाळा ठेवलाय फोटो. प्रोफेशनल कॅमेरामॅन आम्ही खूप लांबून मागवलाय, पुण्यावरनं मागवलाय. त्याचं भाडं फक्त 5 रुपये. हो का पन्ना आवड आलेली वीर काढते पप्पा. आता आवड आलेली पप्पा बघा. आमचे पप्पा पण पप्पा पण ओ ओ का चालू आहे पण आता स्टेप लक्षात राहत नाही. पप्पा सांगते त्यांना, बाकीच्या स्टेप लक्षात नाही. पप्पांना माहिती स्टेप पण ह्यांना बाकीच्यांना माहित नाही. बघा स्टेप विसरले, परत स्टेप विसरले, स्टेप परत विसरले. टेक 5 असेल मला वाटते, 3 पण नाही, चुकून 3 बोललो मी. हे बघा पप्पा जमते पण ह्यात जमना त्यांना. काय 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 करता यांना जमतच नाही. कच्चे केले पप्पा का प्रोफेशनल. लास्ट टाइम मामाला घेतलं आम्ही आमच्या ब्लॉक मध्ये. मागच्या वेळेस मामा विसरला होता ब्लॉक मध्ये घ्यायचा. नाराज झाला होता. रात्री बसल्यावर पण व्हिडिओ मला काही फरक नाही पडत. मग सगळे मुद्दे बाहेर, सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. मग सगळे व्हायरल होते. चालवलं आहे पसरलंय बघ कसं अँगल वरून खालून सगळीकडनं. फोटोग्राफर चेंज झालेले त्या प्रकारे. बाकीचे थकलेत म्हणून ह्यांना करायला लावले फोटोग्राफी. बांगड्यामधून झालं एक के बाद एक फोटोशूट चालू आहे. बघू लगेच फोटो बघायचा असतो ह्यांना. झालं की कसं आलं काय आलंय. फोटोच संपत नाही मगात धरणं. किती कमीत कमी 15 मिनिटं जरी ते एका जागेवर हल्ली नाही. तिथं बघा सगळे फ्रेंड्स जे आणि पप्पा पण आहेत त्यामध्ये. निकला जे खेचतात तुम्ही बघू शकता. बघा सगळेजण काहीतरी खेचतात. फोन पे कैसे बात कर रहा था गाड़ी में. अंकल ने बताया ना, अंकल ने बताया. बाकी तो छोड़, अंकल ने डिटेल में बताया. सेम कॉपी डिट्टो. वो बैठ बोली बैठ त्याला म्हणजे उठ काय करणार. पप्पांचा ऐक. व्हिडिओ काढलाय मी, दाखवायला नंतर बघू ना. म्हणलं मित्रांनी बोलवलं तिने बोलवलं कुठं जाणार म्हणतो मित्रांसोबत. अजून आत्ताच येत नाही. मग सत्ता कशी पलटते. फोन तुझा आला ना सुशा, फोन घे सांग. मला आता म्हणतो अरे त्या दिवशी मला काय म्हणला, मला माहिती होतं काकांचा फोन आलाच नसला. बोलतो बोलतो मलाच म्हणते 9:30-10 वाजलेले. म्हणलं आता कळलं मला फोन या.
मग ते थांब जरा पप्पांचा फोन येतो करतो तुला 2 मिनिटात. मग काय फोनच नाही. अर्ध्या तासाने केला एंगेज. म्हणलं पप्पांसोबत अर्धा तास बोलायचं. फोन माझा नसतंय हे असतंय टायमिंग सांगतो ना मी तुला. सगळे घरी जेवायला पटपट झालं 10 झाले आम्हालाच नाही का आपण चालले सगळे लगेच. आम्ही मुद्दामून नवीन काय करायचो बाहेर गेलो ना मुद्दामून 10-10:30 वाजले चलणार आहोत. एकदा तर आमच्यावर केवढा चिडला दोघांवर. चलते माझ्या घरपाशी आले मी आणि संदेश आणि दिनेश मोने होता. हा मग आम्ही मुद्दामून उशीर करत होतो असं थांबून जरा गप्पा मारू हे ते. म्हणला संडे चल राव जायचे मला काम आहे 10:30 वाजता. मग हा म्हणला जाऊ की निवांत. चिडला चावी टाकली चालत निघाला बायपासला. 10:30 वाजता चालत निघाला बायपासला. म्हणलं मी तर चालत जातो नको म्हणलं राहू द्या. मग काय गेला गाडी घेऊन मागून. माझी असते माझी असते. उठा ना ऊपर से गिरता मेरे को. वजन बढ़ गया अभी. बापाला कधी विचारलं का पाणी तिच्या दाढेवरती. अरे पण तुम्ही बापाला विचारलं का पाणी पिया काका काय आहे काय. आणि ती ते रे पप्पा दररोज काम करून घरी येतात तुम्ही गेला का खाली का. मी पण असं नाही गेलं माझ्या सासरवाडी ते रे तुम्ही गेला का काका असं. अरे बाबा एकटा एका बाजूला आता. अरे पप्पा म्हणतात 10 वाजून 5 मिनिटं झाले की फोन येणार लगेच घाई यायची मला जायचं बोलायचे. आता म्हणलं अरे पप्पांचा फोन येतोय 10 वाजून 5 मिनिटं. म्हणलं माझा 10 वाजून 5 मिनिटं नसतो. 5 मिनिटं झालं. ये सब एकदम सामने खुला हो गया. ये सब शादी के पहले अच्छा लगता है. तेरे घर आए फिर समझेगा सब. नुसता बर्तन घासा. आलो अबे आज संडे काढून आवाज देतो. आलो एक राहिले. आणि बायको कुठं जातोय थांब मागून एवढं पातेलं का असं. मग जावा आपण कसं ठरलंय तुमचं मी बनवणार तुम्ही. दिनेश काय ठरलंय तुम्ही एक घासायचं मी एक घासायचं. तुम्ही घासायचं मी पाणी वाटतं. तुम्ही 2 घासायचं मी 1 घास. मी चमचा घासणार तुम्ही पातेला घास. तू इधर आ. ये एक्सपीरियंस 25 साल 3 साल समझ के ले सब. बहुत आगे बहुत मुश्किल आने वाले. कैसे बर्तन नहीं धोने का कपड़े नहीं धोने का सिखाते हम. सच्ची बर्तन धोने के टाइम बोला ना आलो हवायला गेलो. आज से ना 20 मिनिट बाथरूम में रहने का. अरे एक डुलकं तिथंच काढायचं. भांडी घासायच्या वेळेस वॉशरूमला भांडीची आवाज दिनेश आधे घंटे बाद बाहर आ रहा हूँ बीवी कड़ी क्या घासून आता. अभी तो कुछ बोल भी नहीं पाएगा. नहीं बर्तन का आवाज आया और पानी बजा 2 दिया फिर बाहर आने का. काय झालं कशाला घासायचं मी घातलं असतं. सिक्के ले काम आएगा. अरे याचं लय अवघड झालं 3 वर्षात. याचा एक्सपिरियन्स दिसतोय सगळा. तुझं तर काही खरं दिसत नाही. नाही लय त्रास. लय त्रास झाला. लोक लग्न झालं वराड राजस्थानला गेला तरी तास आणि आला तर आराम. हा हे बी आहे. बायको गेली तरी पण त्रास आली तरी पण त्रास. लय डेंजर आहे. पर वो बोलते मेरी वाली अलग है. हाँ नहीं सबको वैसे लगता है. सबको वैसे लगता है मेरी वाली नूर है भाई के हूर है. बायकोला माझ्या बायकोला दाखव सापडला तू तुझं काय झाला. माझी बायको देवी आहे देवी. तसा बदललाय. माझी वाली तर लय अलग आहे. दूर आहे दूर. याचा दूर दोन्हीकडे निघणार.
झालं दूर संगत एवढा गप्पा मारतोय समजून जा. दूर नाही दूर आहे सगळा. ए, बायको बहुत अच्छे रहते काय हे? आता बघा हे कटकरे चांगलं घेऊ नको. त्या दिवशी आम्हाला काय म्हणतो आता नॉनव्हेज कमी करायला लागेल तिला आवडत. म्हणलं अरे पट्टीचा खाणारा माणूस तू आता नॉनव्हेज सोडणार. सोडणार नाही तो. सुटणार ए लगा चल पैस लगा चलाव. कोण आहे कोण आहे सुटणार का चल सुटणार का सुटणार का नाही सोड. सुटणार का ठीक आहे किती 100 500 अरे पण कुणाशी लावली तुमच्या सोबत डन चला मी 500 देणार आणि जर त्यानं नाही सोडलं सगळी 500 दिले की झाले की तुमचे ते 500 2,500 चालतंय ठीक आहे का? डन. पण थोडं टाइम द्या असं नाही की पहिले दिवस चालू 1 वर्ष टाइम द्या. 1 वर्ष नंतर तुम्ही बघा चल 1 वर्ष त्याला ऑटोमॅटिक निखिलचे कोंबड्या नाही मारल्या पाहिजे निखिलचे हे पण काय ते आपल्याला होऊ शकत नाही. सुरुवातीला मलाच म्हणायला लागलेला म्हणलं हे चांगलं असतं का अरे म्हणलं मी हे सगळं. असं माणूस आहे बाप होत मी त्याच्या बायकोला खायला शिकवल ते करून आपण माणूस आपल्याकडे घेतो नाही आम्हाला आहे ना सुरुवातीला काय म्हणला मी त्याला म्हणलं प्री वेडिंगचं काय आमच्यात नसतं म्हणलं आम्ही नाही करत म्हणला ते चालत नाही तसं मी म्हणलं अरे म्हणलं आजकालचा ट्रेंड आहे तिला विचारून बघ इच्छा आहे का तिची मला म्हणला तसलं काय नसतं डायरेक्ट गेला प्री वेडिंगला 2 दिवसांनी ते व्हिडिओ फुल गेलं मला वाटलं एवढंच होतं फुल गेलं झालं मग घरी गेलो मग मी म्हणते ते व्हिडिओ बघितलं का निखिल कोणाला उचलतोय मी परत बघितले फुल गेलं त्याच्यानंतर मग नंतर म्हणलं त्या दिवशी आता फिरायला जाणार का नाही म्हणलं आमच्यात लगेच नाही जात नाही बस शेअर घे दादा कधी आला ए ऋषा ते सोड बोल ना इकडे मी आलो टिल्ल्यामध्ये त्याचा टिल्ला हे कदम परिवारचे मुख्य ती म्हणतात आमचे इकडे सगळं टायमिंग वर होतं सगळं आपल्यावर कसं भडकले तुम्ही रेडी नाही झाले आणि ते साहेब बनियांवर हा ठीक आहे या साहेब हे काय खरं नाही आणि तिकडे बघू आपण काय बी कर ऐक जर सगळं टायमिंग झालं हा तर तुम्हाला 5,000 द्यायचे अरे यार गिफ्ट द्यायचं आणि नाही झालं तर मी तुला 10 देणार. मेरे पास तुला अजून माहित नाहीये बॅचलर पार्टी दिली ना तुम्ही यांना नाही घातली त्यांनी बॅचलर पार्टी देऊन टाकाय ना सगळ्यांना. हे अशी बॅचलर बसती होय हे काय बॅचलर रे त्याला दे परत अजून 2 आणि गिफ्ट म्हणून डिक्लेअर कर पटलं ना आपल्याला पाच वाजता का गेला अरे पोराची लाड बापच करतो. नाही पण ते तर आहे खरं आहे तेरे नाही किया तो क्या हुआ करतात एकच आहे लहानपणीच गेलते एंगेजमेंट झाले एवढे लहानपणी नाही गेले कशाला गाडी देऊ मग काय दिलं आपण बायको जन्म दिलं सुनबाई दिली मग अजून काय पाहिजे सगळं झालं गाडी दिली घोडा दिला निकल्याने काय दिलं हे विचारलं पाहिजे त्याला विचार तेरे तेच दिलं हॅलो का असते तिकडे और उसमें ये भी नाच रहा था तेरे घर आया गया इतना क्या सर मारा मैं क्या तेरा ये थोड़ी है आता आम्ही सगळे जेवायला चालवलं आहे. भूक लागली खूपच लेट झालं. कोणी बाहेर निघाय मागत नाही. आता मी कमीत कमी 5 मिनिटं झालं गाडीतून बसलो आहे पण तरीसुद्धा अजून कुणीसुद्धा येत नाही आहे. हॉर्न वाजवून थकलो तरीसुद्धा येत नाहीत. खूपच लेट होतं आज. घरी कुणाला खायची इच्छा नाही. सो सगळं बाहेर निघालो आम्ही जेवायला. ताई पण आली आत्ताशी ताई आली आमची एक 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 येत आहेत.
बाकीचे कुठे आहेत? आवडतात अजून कोण कोण? दीदी, सगळ्या दीदीच 3 दीदी आणि मला चला ना लवकर. बोलावते की ए शिजा कुठं पण सुरू व्हायचं. बिचारा नवरा आज नवरदेवाला निखिलला जरा सोडून चाललेलो आहे आम्ही, कारण की त्याला कुठं बाहेर जायचं नाही. सो तो आता बाहेर गेला टॅपमध्ये. पहिली उतर की बस. आम्ही आता हॉटेलला जेवायला आलोय. सगळे आता आत घेत, एवढी भूक लागली की सगळे पळत घेत आतमध्ये. पळत म्हणजे बाकी पोरं बी पळत गेले. बाकी पोरं पण पळत गेले, खूप फास्ट गेले. बघू शकता तुम्ही, बघू शकता केस चाललंय कोण बघणारच नाही इथं. बाकी सगळे बघा पुढे गेले. इथं पण डान्सची प्रॅक्टिस करत आहेत ते. ऑर्डर केलेली आहे. हां, भूक लागली पण ऑर्डर येत नाही, तेव्हा डान्सची प्रॅक्टिस करत बसले ते. हा दोघांचा पोरांचा नुसता कालवा चालू आहे. बघा एकामेकाच्या मागं पळते ते. आले 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 स्टेज आली एकांच्या मागं मागं. हे अजून मस्त मस्त एकांश अजून राहणं. कोणी नाही मारलं तुला, तू मारलेस. मला एकदा मारून काय बोलला हो मारलं मारती मला किती मारती काय करते पकड पकड किती पकड परत एकदा जेवणाला आहे नॉनव्हेज. ह्याचं नाही आलं, हे व्हेज खातोय. सो याला काय जेवण याला फक्त रोटीवर ठेवलं आहे. आमच्या बाकीच्यांचं तर आलेलं आहे. शिजा पण जेवण करते. हो 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 शिजा शिजा घेतला रस्ता रस्ता घेतला. उद्याच्या संगीतची तयारी चाललेली आहे. सगळी लिस्ट काढतोय. सिक्वेन्स बनवायची चाललेली आहे. त्याची सिक्वेन्स बनवतात. टोटल गाणे अबाव किती झाले का? वहिनींच्या फ्रेंड्सचा डान्स अबाव 34च्या गाणीवर जातात. 40 पण जातात गाणी, 40 पण गाणी जातात. नवरदेव झोपला आलाय, कंटा आलाय नवरदेवाला. त्याच्या अजून डान्स राहिल्यात बसवायचे काय काय. उद्याची ब्लॉगमध्ये येईनच, पण सगळी गाणे तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेन आम्ही इंस्टाग्रामचे आमचे दोन्ही पण प्रोफाईल्स, तर फॉलो करून ठेवा. हो, इंस्टाग्रामच्या चॅनल लाईक सबस्क्राईब फॉलो नसतो, ओन्ली फॉलो करा. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आमची अजून प्रॅक्टिस चालली आहे. उद्या संगीत आहे. सो अजून आमची प्रॅक्टिस चालली. काही लोक झोपलेत, आम्ही सायलेंटली प्रॅक्टिस करतो त्यामुळं. आणि बघू, गाणी लक्षात राहत नाहीत. जेवढे लक्षात राहते तेवढे आम्ही ट्राय करतो लक्षात ठेवायचे. आणि तेवढं गाणी लगेच झोपून जाणार नाही. त्यामुळं बघू त्याच्यापेक्षा किती लक्षात गाणी. स्टेप्स गाणी म्हणून करतात त्यासाठी. सकाळच्या 4 वाजले, काल पण 4च वाजले होते आम्हाला डेकोरेशन करण्यामध्ये. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल डेकोरेशन जे झालं होतं काल पण त्यासाठी 4 वाजले होते आम्हाला. आणि आज पण 4च प्रॅक्टिस करून. सो आता हे ब्लॉगचं मी इथंच करत आहे. चल थँक्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच लग्नाचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून.